हर हर महादेव. रुद्राक्षांविषयी माहिती हवी असेल, रुद्राक्ष धारण करण्याचे काही नियम आहेत का, किंवा ओरिजिनल रुद्राक्ष कशा पद्धतीने ओळखावेत, असे सर्व माहिती हवी असेल तर माझे रील्स बघा, मला फॉलो करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर ते देखील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आठमुखी रुद्राक्षांविषयी माहिती सांगणार आहे. आठमुखी रुद्राक्षाची जी देवता आहे ती बुद्धीची देवता गणेश म्हणजेच गणपती बाप्पा आहेत आणि याची जी ग्रह देवता आहे ती आहे राहू. तर आठमुखी रुद्राक्ष कोणी धारण करावा? तुमच्या शिक्षणामध्ये, करिअरमध्ये काही अडथळे येत असतील तर अशा व्यक्तींनी आठमुखी रुद्राक्ष अवश्य धारण करावा. राहूची महादशा आहे, राहू दोष आहे कुंडलीमध्ये काही, तरी देखील तुम्ही आठमुखी रुद्राक्ष धारण करू शकता. म्हणजेच काय की तुम्हाला आयुष्यामध्ये अडचणी जास्त वाटतायत, अडथळे निर्माण होत आहेत, विनाकारण समजत नाहीये की प्रत्येक गोष्टी व्हायला हा वेळ लागत आहे, तर अशा वेळेस तुम्ही आठमुखी रुद्राक्ष धारण करा.